पंजाबमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर केंद्र सरकारनं देखील हस्तक्षेप करत कोट्यवधी रुपयांची जी मदत आहे ती तातडीनं पोहोचवलेली आहे आणि एकरी जर आपण लक्षात घेतलं तर पंजाबमध्ये 20,000 रुपये नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांना देण्यात येते आहे। त्याचबरोबर हेक्टरी जर लक्षात घेतलं तर 50,000 रुपयांची तरतूद सरकार करीत आहे। तशाच प्रकारची मदत जी आहे ती राज्यातल्या शेतकऱ्यांची देखील मागणी आहे की तशाच प्रकारची तरतूद जी आहे ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना करण्यात यावी। लातूर जिल्ह्यातल्या साकरा भागातील शेतकरी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा मामा, आता अतिवृष्टीने तर सगळं गेलं, काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारनं कशी मदत केली पाहिजे? सरकारनं मध्ये हेक्टरी 60,000 50,000 द्यायचे। हां, ती 10,000 5,000 दिले काही परवडत नाही ती शेतकऱ्याला। सगळ्यांनाच द्यायचेत ना, आता सगळ्यालाच द्यायचं, सगळ्याला सगळं सरसगट द्यावं ते सरसगट। 50,000 रुपये म्हणलं तर जास्त रक्कम होईल का? नाही होत जास्त, कमी पडती नाही, कमी आहे ती। 60-70 हजार रुपये अशी द्यावं ते सरकारनं। 10-5 हजार मिळाल तर काय फरक पडणार नाही? नाही नाही, काही फरक नाही। पंजाबमध्ये जास्तीत जास्त मदत जी आहे ती तिथलं सरकार देते, केंद्र सरकारने त्यांना मदत केलेली आहे। तशाच प्रकारची मदत अपेक्षित आहे का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना? हो 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 हो। आता सोयाबीनच्या उत्तराचा जर विचार केला आपण, कमीत कमी उत्तर जरी म्हणला 10 क्विंटल सोयाबीनचा जो उत्तर जर आपण पकडला आणि शासनाचा जे MSP आहे त्याच्याप्रमाणे कमीत कमी 45,000 रुपये रक्कम होती 10 क्विंटलची। तर आता सध्याचं जे हे नुकसान झालेलं आहे तर त्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळायला पाहिजे। हे म्हणजे एका एकरमध्ये शेतकरी सोयाबीन किती रुपयांचं काढू शकतो, म्हणजे किती क्विंटल होतं? 10 क्विंटल होतो एकरी, कमीत कमी 10 क्विंटल, 12 क्विंटल 14 क्विंटल अशा स्वरूपात होतंय, पण 10 क्विंटल होतंय। पण त्या हिशोबाने शेतकऱ्याला तर मदत मिळाली तर अजून चांगलं होईल। 10,000 आणि 5,000 मदत होणार नाही, रान दुरुस्त करायला बी ते 5,000 पुरणार नाहीत, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे। जसं पंजाबमध्ये सरकारने काय केलं, एकरी 20,000 रुपये दिली, त्या 20,000 रुपये दिली तर काहीतरी त्याच्यात हिसाब लागेल। 2,000 आणि 4,000 काही होणार नाही शेतकऱ्याचं। हेक्टरी 50,000 रुपये दिले पाहिजे। हेक्टरी कमीत कमी 50,000 ही कमी आहे रक्कम, हे सुद्धा शेतकऱ्यासाठी। म्हणजे उतार जो आहे सोयाबीन शेतीमध्ये किमान 10 ते 15 पोते सोयाबीन होत आहे आणि त्याची किंमत जर लक्षात घेतली आपण तर 40 ते 50,000 रुपये होते आणि त्यामुळे दिवाळी शेतकऱ्यांची जी आहे ती चांगल्या पद्धतीने साजरी होते। मात्र यावर्षी अशी परिस्थिती नाही आहे आणि म्हणून शेतकरी मागणी करतायत की किमान 50,000 रुपये मिळाले पाहिजे, कारण ते 50,000 रुपये शेती दुरुस्त करायला लागतील। हां, कारण की जी पेरणीचा खर्च झालेला आहे तो आणि आत्ताचं हे उत्पन्न ह्याचं झालेलं नुकसान, हां, ह्याच्यासाठी 50,000 रुपये मिळावे हे अपेक्षित आहेत आम्हाला। काय परिस्थिती झाली मामा? भरपूर नुकसान झाली। पंजाब आणि पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या सोबत तिथलं सरकार उभं राहतंय, महाराष्ट्र सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? आमची 50,000ची त्यानेही आमच्या पाठीशी उभा टाकावा आणि शेतीमालाला भाव योग्य द्यावा हीच अपेक्षा आहे। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सोयाबीनवरच खरं तर शेतकरी तगलेला असतो वर्षभर। आर्थिक कणा जो आहे तो सोयाबीन आहे शेतकऱ्यांचा, विशेषतः मराठवाड्यातला आणि लातूर जिल्ह्यातल्या देखील, आणि म्हणून शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये किमान मदत सरकारनं तातडीनं दिली पाहिजे आणि ती दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी शेतकरी करतायत। कॅमेरामन अनिकेतसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।